शक्तीपीठ महामार्गाविरोधात आज मंगळवारी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनात शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। गोव्याकडे जाण्यासाठी अनेक पर्यायी मार्ग असतानाही शक्तीपीठ महामार्ग शेतकऱ्यांवर लादला जात असल्यानं या आंदोलनावेळी शेतकरी चांगलेच आक्रमक झाल्याचं दिसून आलं। विधानसभा निवडणुकीच्या आधी शक्तीपीठ महामार्ग रद्द झाल्याचं सरकारनं जाहीर केलं होतं। मात्र निवडणुका झाल्यानंतर पुन्हा हा महामार्ग करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे। विधानसभा निवडणुकीवेळी सरकारमधील काही नेते त्याचबरोबर खासदार महाडिक हे मतं मागण्यासाठी आले होते। मात्र त्यांनी आमची फसवणूक केल्याची टीका या आंदोलनात सहभागी झालेल्या एका शेतकरी महिलेनं केली। जीव गेला तरी चालेल, मात्र आम्ही आमच्या जमिनी शक्तीपीठसाठी देणार नसल्याचं या आंदोलकांनी ठणकावून सांगितलं। तुम्ही मत मागायला पाया पडा, आजीचं घरात आला सा, हे जेल काढून दिलाय सा, आणि आता तुम्ही रस्ता करायला सा का? मत मागायला कोण आलेले? धनंजय महाडिक आलता, गावातला नेता आलतं, पुढारी, आणि एक पुढारी आहे ना आज गावातला, भाजपचा आहे तो। तिने उद्या आता शेतात तिथं जायला पाहिजे, माझ्या शेतातनं जात्यात, त्यांचं वॉर्निंग देऊन आलोय। रस्ता सगळा बंद, नेत्यांनी शब्द पाळला नाही पाळाय नाही तिने। मग आमचं पुढे त्या निघाचे गावत्यात हो भाजपकडनं, म्हणून ते येत नाहीत। मग आम्ही शिवा देतोय, आमच्या जमिनी जात्यात, आम्ही खायचं काय? त्यांच्या जमिनी जात नाहीत। आम्हाला शक्तीपीठ मार्ग नकोच आहे, कारण आमचे सगळे जन्म मुलांचं ते आमचं सगळं संगोपन आम्हाला त्याच्यावरच करायचं आहे, आणि आमच्यात नोकरी नाही, मुलं पण आम्ही पण शेतीच करतोय, त्याच्यामुळे आम्हाला गरज नाही आहे त्याची। निवडणुकीपूर्वी सरकारने सांगितलं होते की शक्तीपीठ महामार्ग रद्द झाले हो, झाले म्हणूनच आम्ही मतदान केलेलं आहे ते, आणि आता त्यांनी बदललीत, मग ते त्यांच्या ह्यानं हे केलेलं आहे। खरं आम्हाला आता त्याची गरज नाही आहे, ज्याला गरज आहे त्यांनी पर्याय हुडकावं, खरं पण शेतीत आम्ही देणार नाही येऊ। आम्ही सिद्धीहून कागल तालुक्यामधून आलोय। आमच्या तिघा भावातली 4.5 एकर जमीन जातीया, ही रस्ता व्हायची काही जरूर नाही। ज्याला देवाला जायचं आहे तो कुठनं बी पायी दिंडी काढून जाऊ शकतोय, रस्त्यानं उडून जावं काही कारण नाही। हे सरकारचं विनाकारणी जमिनी रस्त्यात घालून आणायला महा करायचं हे सरकार आहे, देवेंद्र फडणवीस काय, तेव्हा हे होऊ नये यासाठी आम्ही जीव देखील द्यायला तयार आहे। ह्याच्याबद्दल आम्ही आंदोलन केले। मी निवास ताकमारे कोगिल बुद्रुक, माझी स्वतःची शक्तीपीठ महामार्गात 2 एकर जमीन जाते। कोल्हापूरमध्ये गोव्याला जाण्यासाठी 3 ते 4 पॅरेलल रस्ता आहेत, त्याच रस्त्यांचा विकास करून जर आपल्याला गोव्याला जाता आलं तर ते शक्य आहे। आम्ही सरकारच्या विकासाच्या विरोधात नाही आहे। नागपूर ते रत्नागिरी ऑलरेडी आता हायवे तयार झाला आहे, त्या हायवेपासून कोल्हापूरमध्ये यायला तुम्हाला आमचा NH4 आहे, आणि तिथून गोव्याला जाण्यासाठी 3-4 पॅरेलल रोड आहेत, त्यांचाच विकास करून तुम्ही गोव्याला जाऊ शकताय। हे योग्य नाही। खासदार साहेबांना आमदार साहेबांना नोटीस देणं योग्य नाही, हे सरकार दडपशाही सुरू आहे। पुन्हा दर्शन करणार तुम्ही, आम्ही त्यांच्या पाठीमागणं, आम्ही खंबीर आहे शेतकरी, आमच्यासाठी ते त्यांची शेती जाणार नाही, साहेबांची जाणार नाही, राष्ट्रवादी जाणार नाही, पण आमची शेतकरी जमीन जाणार आहे। त्यासाठी साहेब आमच्याकडे खंबीर आले ना, आम्ही त्याच्या पाठी ठाम आहे, काय रक्त सांगायचं बेहतर, पण आम्ही साहेबांच्या मागे ठाम आहे। या महामार्गासाठी शेतकऱ्यांच्या 1 एकर 2 एकर ते 5 एकर पर्यंत सुपीक जमिनी जाणार आहेत। या जमिनी गेल्या तर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होणार आहे। त्यामुळे महामार्गाच्या मोजणीसाठी अधिकाऱ्यांनी आमच्या जमिनीकडे येऊ नये असा इशाराही यावेळी शेतकऱ्यांनी दिला आहे।